जय महाराष्ट्र मित्रांनो, तर आपण मराठी प्लेयरसाठी पॅनलसाठी व्हिडिओला आणलेला आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला प्ले स्टोअर ओपन करून फ्री फायर मॅक्स सर्च करून घ्या. फ्री फायर मॅक्स सर्च करून झाल्यानंतर आपल्याला फ्री फायर मॅक्स अनइन्स्टॉल करून घेतली पाहिजे. तर अनइन्स्टॉल आपण करत आहोत. तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की आपण अनइन्स्टॉल केलेली आहे. अनइन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला परत एकदा इन्स्टॉल करून घ्यायला हवी. तर इन्स्टॉल करत आहोत. 2 मिनिट तुम्ही वेट करू शकता. जर आपल्याला फ्री पॅनल पाहिलं असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यावे. ही टेलिग्रामची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊ शकतो. तर फ्री फायर इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्याला प्ले करून आपल्याला कुठलीही एखादी नोब आय डी लॉग इन करून घेऊ शकता तुम्ही. हा फुल्ली अँटीबॅन पॅनल आहे. तुम्ही डायरेक्ट तुम्हाला सेटअप करता येत असेल तर तुम्ही करून घेऊ शकता. तर एकदा फ्री फायरची आय डी लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला ही मिनिमाइजमधून काढून टाकावी लागेल. तर पाहू शकता मी मिनिमाइजमधून काढून टाकलेली आहे. तर आपल्याला ZHUवर जाऊन अँड्रॉईडमध्ये जाऊन डाटामध्ये जाऊन आपल्याला फ्री फायर मॅक्स शोधावे लागेल. फ्री फायर मॅक्स शोधल्यानंतर फ्री फायरमध्ये गेल्यानंतर फाईल्सला रिनेम करून त्याच्या पुढे ORI टाकावी लागेल. ORI टाकल्यानंतर ओके करून आपल्याला फ्री फायर मॅक्सच्या वरच्या साईडला टॅप करून डिवाइस स्टोरेजमध्ये नाही गेलं तर डायरेक्ट डाउनलोडमध्ये जाऊन करावे लागेल. तर मी आता हल्लीमध्ये प्रोसेस माझी टोटल झालेली आहे. तर तुमच्यासाठी एकदा डिलीट करून घेतो. SMOOTH444 अँटीबॉल फाईल आपण एक्स्ट्रॅक्ट क्लिअर करून घ्यायची आहे. तर एक्स्ट्रॅक्ट क्लिअर करून झाल्यानंतर पासवर्ड आहे 71 ह्याचा. तर आपल्याला पासवर्ड पाहिला असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करून घेऊ शकता. तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहोत. तर आपला न्यू फोल्डर तयार झालेला आहे. ड्रॅग याच्यात नो लोकेशन जाऊन फाईल्सला कॉपी करून आपल्याला वरच्या साईडला डिवाइस स्टोरेजमध्ये जाऊन अँड्रॉईड डाटामध्ये जाऊन फ्री फायर मॅक्स शोधावी लागेल. फ्री फायर मॅक्स शोधल्यानंतर आपल्याला इथं पेस्ट करून घ्यावी लागेल. परत आपल्याला जाऊन डायरेक्ट फ्री फायर मॅक्स ओपन करावी लागेल. फ्री फायर मॅक्स ओपन झालेली आहे. ओपन झाल्यानंतर आपल्याला ट्रेनिंग डाउनलोड करून घ्यायला पाहिजे. सगळ्यात पहिलं तर ट्रेनिंग डाउनलोड करून घ्या तुम्ही. तर पाहू शकता थोडं प्रोसेसमध्ये जरा नेट स्लो चाललेलं आहे. तर आपण मराठी प्लेयरसाठी फुल्ली अँटीबॅन पॅनल आणत आहोत. तर आपल्याला व्हिडिओला एक लाईक तर पाहिजेच पाहिजे. सबस्क्राईब करू नका चालेल तर एक लाईक करूनच जावा. मित्रांनो ट्रेनिंग डाउनलोडला टाकत आहे तर ट्रेनिंग थोडं स्लो नेट चाललेलं आहे. तर स्लो चाललेलं आहे. तर तुम्ही वेट करू शकता. तर टोटल प्रोसेस हा व्हिडिओ तुम्ही 2दा तर पाहावा असं माझं म्हणणं आहे. तर 2दा पाहिल्यानंतर तर तुम्हाला सेटअप व्हिडिओ लक्षात येईल काय करायचं काही नाही. तर तुम्ही डायरेक्ट आपल्या मेन आय डीला लावू शकता. तर तुम्ही पाहू शकता मी ट्रेनिंग डाउनलोड करत आहोत. तर मी आता डायरेक्ट हा व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड करत आहोत. तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्राम चॅनलची लिंक देत आहोत. तर तिथं मी डेली अपलोड करत आहोत. तर 24 आवर्ससाठी हा पॅनल मी तुम्हाला देत आहोत. 24 आवर्स झाल्यानंतर माझी गॅरंटी नाही की तुमची आय डी सेफ ठेवेल की नाही. तुमची आय डी सस्पेंडला बी जाऊ शकते. तर तुम्ही पाहू शकता की माझा पॅनल लागलेला आहे. तर आता टोटल प्रोसेसर झालेलं नाही. तर तुम्हाला फ्री फायरला मिनिमाइजमधून काढायची नाही. मिनिमाइजमध्ये ठेवून ZHवर ओपन करून घ्यायचे. आपण जे ORI लावलेली फाईल आहे ती तशीच ठेवून त्याच्या वरच्या फाईल्सला रिनेम करून त्याच्यापुढे HAC लावून टाकायची आहे. आणि त्या ORI लावलेली फाईलला आपण ORI काढून टाकायची आहे. तर आत्ता आपला सेटअप टोटल पूर्ण झालेला आहे. तर आपण मिनिमाइजमध्ये जाऊन फ्री फायर ओपन करून घ्यायचे. तर आपल्याला आता किती वेळ खेळायचं आहे तेवढ्या वेळ आपण खेळू शकतो. तुम्ही BR रँक खेळू शकता, CS रँक खेळू शकता किंवा कस्टम खेळू शकता, काहीही खेळू शकता. तर तुमचा पॅनल टोटल लागलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता मी लॉबीमध्ये जाऊन मी दाखवतो. तर तुम्ही पाहू शकता आपली आय डी बॅन झालेली नाही. तर हाच प्रोसेस आपण मेन आय डीला बी लावू शकतो. तर पाहू शकता. तर आता आपल्याला तुमची गेम खेळून झाल्यानंतर तुम्ही फ्री फायर मॅक्स जर आपल्या मिनिमाइजमधून काढून टाकली तर तुम्हाला एक फाईल डिलीट करावी लागेल. तर तुम्हाला परत एकदा ZHमध्ये जाऊन अँड्रॉईडमध्ये जाऊन डाटामध्ये 1 मिनिट माझं नेट स्लो चाललेलं आहे. तर फ्री फायर मॅक्स शोधून घ्यायचं आहे. तर आपण HAC लावलेली फाईल तुम्हाला
डिलीट करून घ्यावी लागेल. तर आता आपली ओल्ड फ्री फायर तयार झालेली आहे. तर आपली आता कोणती आय डी बॅन होणार नाही. तर तुम्हाला पुन्हा एकदा सेटअप तोच लावावे लागेल तर आय डीला हॅक लावायचा असेल तर.